हाय हॅलो गाईज, आज मी तुम्हाला माझ्या आईने सांगितलेली गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचं नाव आहे पन्नीत जागर। तर स्टोरी आहे का ब्लॉगरची आहे ध्रुव। तर तो काय ठरवतो की त्याला एक हॉरर व्हिडिओ शूट करायचा असतो त्या हॉरर लोकेशनवर जाऊन। सो तो नेटवर सर्च करतो, नेहमीचे तेच तेच शनिवार वाडा, हानगड फोर्ट वगैरे सेम सेम तेच तेच हॉन्टेड हाऊस। म्हणजे अजून थोडं सर्च करतो तेव्हा त्याला पन्नीत जागर नावाचं ठिकाण दिसतं। तो म्हणतो ठरलं तर मग इथे कोणी गेलेलं नाहीये, आपण इथे जाऊन शूट करूया। तो त्याच्या बायको प्रियाला म्हणवतो, चल तू पण माझ्यासोबत चल, आपली ट्रिप पण होईल आणि माझा व्हिडिओ पण शूट होईल। सो दोघं ठरवतात जायचं। ते जात असतात, जसे गावाच्या वेशीवर येतात त्यांना गावात कोणीच दिसत नाही, पूर्ण गाव रिकामं। बर थोडं अजून पुढे येतात तेव्हा त्यांना एक चहाची टपरी दिसते। मग ध्रुव काय ठरवतो, या काकांकडनं आपण या गावाची माहिती काढून घेऊया, काही बाईट्स इकडेच शूट करून घेऊया। मग इथे जर काही मिळालं तर पुढे जायला नको, म्हणून मग तो तिकडे चहा प्यायला जातो। मग त्या काकांना विचारतो की काय हो काका, हे हॉन्टेड मानतात विलेज, सो तुम्ही काहीतरी सांगा मला की काय हॉन्टेड आहे, काय हॉन्टेड गोष्टी घडल्या, कशामुळे म्हणतात। तर ते काका म्हणले, थांब मी तुला एक गोष्ट सांगतो। ते म्हणतात, आमच्या गावात एक बाई होती, ती रात्र झाली होती, तिचा नवरा अजूनही आला नव्हता, घरातलं पाणी संपलं होतं। बरं घरात एक छोटंसं तान्हं बाळ होतं, त्याला एकट्याला ठेवून ती कशी जाणार। मग तिने ठरवलं की आपण आपल्या बाळाला घेऊन जायचं, पण इथून तिथून जरा काही आवाज आला तरी बघायचं नाही, सरळ जायचं, पाणी भरायचं आणि उलट्या पावली परत यायचं। हे तिने ठरवलं, मनाशी खूणगाठ बांधली आणि निघाली। गेली गेली झपाझप गेली, पाण्यात बुडवलं, लोटा भरला आणि त्याच पावलाने घरी चालत आली। जशी ती घरी येत होती तिच्या आजूबाजूने तिला स्थळ स्थळ जाण्याचा आवाज ऐकू येत होता। तिने ठरवलं होतं मागे पुढे बघायचं नाही, सरळ घरी जायचं। घरी आली, घराची कडी लावली आणि हुश केलं आणि मग तिने बघितलं की आता बाळाला काढावं, म्हणून तिने जसं तिचं बाळ तिच्या हातात घेतलं तर काय, बाळाचं मुंडकं छाटलं होतं। तो म्हणला की ही आमच्या गावातली भूताची गोष्ट। मग जेव्हा ते आजोबा ही गोष्ट सांगत होते, गावात जे कुठले झाड होती त्या झाडाचं एकही पान हलेना। मग ध्रुवला थोडंसं टेन्शन आलं की असं कसं होईल की मी एवढा वेळ गोष्ट ऐकतोय, एकही पान हालत नव्हतं। बर हवेत, गावातल्या हवेत एक अजीब शांतता। त्याला भीती वाटली आणि प्रियालाही भीती वाटली। प्रिया म्हणली, हे बघ ध्रुव, मला हे नाही पटत आहे, आपण इकडनं परत जाऊया प्लीज, मी खूप घाबरते, आपण ह्याच्या पुढे नको जायला, इथे कोणी नाही पण आहे, आपल्याला पुढे कोणी मदत पण नाही करणार। मग ध्रुव म्हणतो, बर तू घाबरू नको, आपण घरी जाऊया। म्हणून तो गाडी चालू करायला लागतो, गाडी चालूच होत नाही, तो किती ट्राय करतो चालूच होत नाही। मग तो म्हणतो, हे बघ प्रिया, मी निदान मेकॅनिकला बोलवतो। प्रिया म्हणते, नाही मला एकट्याला सोडून जाऊ नको, मला भीती वाटते। तो म्हणतो, हे बघ मी गाडी लॉक करतो, तू गाडीतच बसून राहा। मग ती म्हणते की नको ना ध्रुव, गरज आहे का, आपण इथेच थांबूया। तो म्हणतो, हे बघ रात्र इथे आपण अशी घालवू शकत नाही, मी मेकॅनिकला 2 मिनिटात घेऊन येतो, तू गाडीतच बस, मी लॉक करून जातो, इथे कुठे बघू नको आणि तू देवाचं नाव घेत राहा। मग प्रिया कसा बसा विनवण्याला ऐकते। ध्रुव जातो, ध्रुव मेकॅनिकला शोधत येतो पण त्याला कोणी मिळत नाही। ध्रुव म्हणतो की ठीक आहे, आपणच काहीतरी खुटूर पुटूर ट्राय करू, नाहीतर मग कुठेतरी आसरा घेऊ गावातच, म्हणून तो परत यायला लागतो। जसं तो परत येतो तसं त्याच्या एका गाठोड्यावरनं पाय अडकतो। गाठोडं जड असतं पण त्याला त्याच्या बायकोची प्रायोरिटी आठवते, ती घाबरली आहे, आपली गाडी ठीक करायची, म्हणून त्या प्रायोरिटीने ते जे गाठोडं असतं तर तो पायाने सरकवतो आणि तो पुढे येतो। जसं तो बघतो प्रिया गाडीच्या टपावर शीळ मारत बसली असते। तो प्रियाला म्हणतो, अगं काय हे, घाबरत होतीस ना तू, मग ही शीळ काय मारतेस। ती म्हणते, नाही तू म्हणलास ना देवाचं नाव घे, मग मला आता चांगलं वाटतंय आणि थोडंसं सफोकेट होत होतं, मग मी बाहेर आले। पण ध्रुव, मी ना इथे आजूबाजूला काही हल्ल्याचा आवाज ऐकलाय, प्लीज आपण इकडनं जाऊया। तो म्हणतो, हे बघ मला आता मेकॅनिकही नाही मिळाला, तसाही अपरात्रीपुरता आसरा घ्यायला एक घर शोधावंच लागणार आहे। ती म्हणली, मला तिकडे आतमध्ये लाईट दिसतोय, जर आपण तिकडे जाऊ, मी बघितलंय। मग त्याचा हात घेऊन भराभरा त्याला घेऊन जायला लागतंय आणि मग ते त्या घरात जातात, पूर्ण अंधार, काळोखा अंधार। मग तो म्हणतो, थांब मी टॉर्च लावतो, पण त्याला जाणवतं की प्रियाचे हळूहळू सळसळ करत हात त्याच्या अंगावरनं त्याच्या मानेपर्यंत जात आहेत। तो घाबरतो, तो म्हणतो, प्रिया तू काय करतेस। प्रिया म्हणते, तुला काय वाटलं मी तुझी प्रिया आहे, आहा तू मगाशी ज्या गाठोड्यावर ट्रेम्बल झालास ना, ती तुझी प्रिया होते।